माझा नवरा प्रवीण दिसायला खूप छान होता, पण तो एका पायाने अपंग होता. त्याला चांगली नोकरी असल्यामुळे माझ्या आईबाबांनी माझं त्याच्याशी लग्न लावून दिलं होतं. मी दिसायला खूप सुंदर होती. माझं कॉलेज संपलं आणि लगेच माझ्या घरच्यांनी माझं लग्न प्रवीणबरोबर लावून दिलं. मी त्याच्याशी लग्न केल्यामुळे माझ्या मैत्रिणीला वाटायचं योगिताला खूप चांगला नवरा मिळाला असता, पण तिने अशा मुलाबरोबर लग्न केलं आहे की त्या मुलालाच काही दिवसांनी हिला सांभाळावं लागेल. पण माझा नवरा थोडाच अपंग होता, यामुळे मी त्याला खूप जीव लावत असे. नोकरीच्या ठिकाणी तो स्वतः गाडी चालवत जात असे आणि स्वतःची कामं तो स्वतःच करायचा. यामुळे त्याचं मला काहीही वाटत नव्हतं. आमची जोडी पाहिल्यानंतर काहींना त्याचं कौतुक वाटायचं, तर काही लोक मात्र नावही ठेवायचे. आणि समाजामध्ये असे दोन प्रकारचे लोक असतातच. एक जगू देत असतो तर दुसरा त्याच वेळी जगूही देत नसतो. असा विचार करून मी प्रवीणबरोबर संसार करू लागली होती. दिवसभर माझा नवरा नोकरीच्या ठिकाणी निघून जायचा. घरात माझे सासू सासरे असायचे. सासूबाई सकाळच्या जेवणानंतर लगेच शेतामध्ये निघून जायची. आमचं घर शेतामध्येच होतं. माझे सासरे सकाळी गावामध्ये फिरायला जायचे आणि 11 वाजता घरी यायचे. त्यावेळी घरामध्ये मी एकटीच असायची. हळूहळू सासऱ्यांचं माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू लागला होता. त्याला वाटायचं आपला मुलगा सूनबाईला पाहिजे तसं संतुष्ट करत नसेल. यामुळेच तो घरी आला की कोणतेही काम सांगून तो मला खूप जवळ बोलावून घ्यायचा. मी घरात नवीनच असल्यामुळे मी त्याला फार काही बोलत नव्हते. मला वाटायचं काही दिवसांनी त्याची ही सवय कमी होईल, पण दिवसेंदिवस त्याची ती सवय वाढतच चालली होती. तो दिसायला खूप काटक होता. सासूबाई त्याला रोज शेतात बोलवायच्या, पण तो काहीतरी कारण सांगायचा आणि मुद्दाम दिवसभर घरीच थांबायचा. माझ्याबरोबर तो खूप गप्पा मारायचा, पण मी पाहिजे तसा त्याला रिस्पॉन्स देत नव्हती. यामुळे त्याला वाटायचं एवढ्या दिवस प्रयत्न करून सुद्धा हातामध्ये काहीच लागत नाही. यामुळे तो खूप नाराज झाला होता. त्याच्या या सवयीबद्दल मी माझ्या सासूला व नवऱ्याला काहीच सांगितले नाही. कधीकधी मला वाटायचं आपल्या नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट सांगितली पाहिजे, नाहीतर त्याचा पाय खोलात गेला तर आपलंच अवघड होऊन जाईल. त्यावेळी नवराच म्हणेल, मला आधी तू का सांगितले नाहीस, असाही विचार माझ्या मनात येत असे. म्हणून मी एक दिवस संध्याकाळी आमचं सगळं झाल्यानंतर प्रवीणला म्हणाले, प्रवीण, तुझे बाबा दिवसभर शेतामध्ये न जाता माझ्याजवळच टाइमपास करत बसतात. यामुळे मलाही काही काम सुधरत नाही. त्यांना तुला काही सांगता आलं तर पहा. मी एवढंच माझ्या नवऱ्याला म्हणाले. तेव्हा त्याला माझ्या सासऱ्यांचा खूप राग आला होता. मी त्या क्षणी त्याला शांत केलं आणि म्हणाले, शेवटी ते तुझे वडील आहेत. त्यांना तू खालच्या भाषेत काहीही बोलू नकोस. फक्त तुम्ही शेतामध्ये काम करत जा, एवढंच सांग. मी असं म्हटल्यावर माझ्या नवऱ्याला माझा वेगळाच संशय येऊ लागला होता. त्याला वाटायचं माझ्या बाबाबरोबर हिचं काही नसेल ना. यामुळे मला वाटायचं नवऱ्याला सांगूनही मी चूक तर केली नाही ना. पण आमचं तसं अजिबात नव्हतं. एकीकडे नवऱ्यापेक्षा सासरा वरचढ होता, तर दुसरीकडे नवऱ्याला वाटायचं माझ्या सुंदर बायकोसमोर बाबांनी थांबायला नकोय. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने माझ्या सासऱ्याला समोर हा विषय काढला. तेव्हा सासूबाई ऐकत होत्या. तिला अगोदरच हे सारं माहीत होतं, पण माझ्यासमोर ती बोलू शकत नव्हती. तिला वाटायचं आपल्या नवऱ्याची ही सवय ही सर्वत्र सांगेल. यामुळे ती देखील माझ्या सासऱ्याला समजावत होती. त्या दोघांनी एवढं समजावूनही सासरा काही माझ्यापासून हलण्यास तयारच नव्हता आणि मी त्याची तक्रार केल्यामुळे आता तो माझ्या चांगलाच मागे लागला होता. पुढच्या काही दिवसात त्याच्याकडून माझ्या बाबतीत काही घडणार होतं. यामुळे मी काही दिवस माहेराला निघून आली होती. मी अचानक आल्यामुळे माझ्या आईबाबांना वाटायचं आपल्या मुलीच्या बाबतीत सासरी काहीतरी घडलंच असणार. यामुळेच ती अचानक अशी निघून आली असावी. विषय खूप वाढत असता म्हणून सासऱ्याच्या सवयीविषयी मी त्यांना काही सांगितले नाही. पण काहीतरी घडलं असेल म्हणून ते मला सारखं विचारायचे. तरी तो विषय मी त्यांना सांगितलाच नाही. अखेर काही दिवसांनी माझ्या नवऱ्याने तालुक्याच्या ठिकाणी रूम केली आणि मला तो तिथे घेऊन राहू लागला. यावेळी मला थोडं वाईट वाटायचं,
पण खूप दिवस वाट पाहूनही माझ्या सासऱ्याच्या सवयीत काहीही बदल झाला नव्हता. माझ्या मनालाच मी विचारायचे, या वयात त्याला असं वागायला नको होतं. पण काही लोकांना कळतच नाही, आपलं वय काय, स्त्रियांशी आपण कसं वागावं. पण हे सांगण्याइतपत मी मोठी नसल्याने मी त्यांना सुधारण्यासाठी खूप संधी दिल्या होत्या. पण सतत अपयश येत होतं. यामुळे त्याच्यापासून मी दूर राहणं मला योग्य वाटत होतं.